रामकृष्ण हरी मित्रांनो, मी का मानवाला दर्शन देऊ हा आजचा विषय आहे. परमेश्वर बोलतात की मी का मानवाला दर्शन देऊ. मित्रांनो, देवाचे दर्शन का होत नाही किंवा देव आपल्या मनाप्रमाणे आपल्याला का दिसत नाही याचे उत्तर आपण आज पाहूया. एखादा एक मनुष्य कठोर तप करून आयुष्यभर देवाची सेवा करून मनुष्यांमध्ये खूप मोठे संत म्हणून नाम कमवून मरतात व मेल्यानंतर त्या मनुष्याला देव भेटतो. तेव्हा तो मनुष्य देवाला विचारतो, भगवंता, मी मानव असताना पृथ्वीवर असताना तुम्ही मला का नाही दर्शन दिले. त्यावर भगवंतांनी दिलेले उत्तर नीट ऐका मित्रांनो. मानवा, मी तुझ्यातच तर होतो, म्हणूनच तर तुझे शरीर चालू होते. तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये मी आहे. त्यामुळेच तर ही जीवसृष्टी हे निसर्ग चक्र चालू आहे. तुम्ही ज्या कल्पनेने मला पाहतात मी तसा नाही. मी फक्त जन्म देण्याचे काम करतो. तिथून पुढचा प्रवास हा मानव त्याच्या कर्मानुसार, त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या सभोवतालच्या वातावरणानुसार प्रवास करीत असतो. मानवा, तू जर नीट विचार केलास तर मानवी मृत्यू 90% मानवांमुळेच व 10% फक्त निसर्गामुळे होतात. यामध्ये माझा काहीही सहभाग नसतो. जे लोक जास्त वयात जाऊन मरतात ते त्यांची शारीरिक क्षमता संपल्यामुळे मरतात. जे अपघातात किंवा एखाद्या रोगाने किंवा दुसऱ्यांकडून मरतात, यामध्ये मानवांच्याच चुका असतात. जरी चूक मरणाऱ्याची नसली तरी दुसऱ्या मानवाच्या चुकीमुळे मृत्यू होतात व निसर्ग चक्रामधील उलथापुलथा यामध्ये मानव आला की त्याचा मृत्यू होतो. यात माझा कसलाही सहभाग नाही. तरीसुद्धा मी ठरवले तर मी दर्शन देऊ शकतो, अगदी मनुष्य इच्छेनुसार त्याच वेशभूषेमध्ये. पण मानव त्या पातळीचे नाहीत. सर्व मानव माझ्याकडे म्हणजेच माझ्यासमोर काहीतरी हवे म्हणूनच भक्ती करतात. कुणाला पैसा पाहिजे तर कुणाला मनशांती, तर कुणाला मुलं पाहिजे, तर कुणाला सुदृढ शरीर, तर कुणाला माझे दर्शन. अशा हजारो प्रकारच्या मानवाच्या इच्छा असतात व त्या पूर्ण करण्यासाठी तो नाना प्रकारचे विचित्र भक्ती करीत असतो. अशा प्रकारांमुळे मी कधीही दिसणार नाही. जर मला पाहायचे असेल तर तुम्हाला मला पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. स्वतःमधील मी माझे माझ्यासाठी हे स्वभाव गुण सोडावे लागतील. आपल्यामुळे कोणत्याही सजीवास त्रास होणार नाही, दुःख होणार नाही हे पाहावे लागेल. निसर्गातील इतर घटकांचे नुकसान होणार नाही हे पाहावे लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात एकही पाप, एकही चुकीचं काम, एकही चुकीचं विचार आणि एकही चुकीचे शब्द किंवा चुकीची नजर करणार नाही, तेव्हाच मी तुम्हाला दिसेन. पण हे मानवाला शक्य नाही. पण जे जास्तीत जास्त मी सांगितल्याप्रमाणे राहतील किंवा मी सांगितल्याप्रमाणे वागतील त्यांना मी माझा अमृत अनुभव, आनंद, समाधान नक्की देईल व तो तुम्हाला वेळोवेळी जाणवेल. हेच माझे पृथ्वीवरील माझे दर्शन असेल. मी दिलेल्या जीवनामध्ये आनंदी, समाधानी व वर्तमानात राहायला शिका. मग माझे दर्शन होईल. सर्व पृथ्वीवर, सर्व अनंत अवकाशात देव किंवा सृष्टी निर्माता एकच आहे, जो निराकार निर्गुण आहे. मला शोधत बसण्यापेक्षा मिळालेल्या मनुष्यजन्म, स्वच्छ मन, स्वच्छ आचार विचार, स्वच्छ तन यामध्येच व्यतीत करून त्याचा आनंद घे. कारण तुझा पृथ्वीवरील प्रवास कधी संपेल हे मी सुद्धा तुला सांगू शकणार नाही. मित्रांनो, परमेश्वरांचं बोलणं तुम्ही ऐकलं. हेच अपार सत्य आहे. रामकृष्ण हरी.